जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे यूट्यूब चॅनलवर. तर बघा आता झालेली सकाळ आणि तुम्ही तर कालचा ब्लॉग बघितलास की मी माझ्या मम्मीच्या घरी आलेले दिवाळीला. तर मी आज माझ्या पप्पा त्यांच्या घरी आलेले आणि सकाळची सुरुवात तर झाली. तर सगळ्यांचं आंघोळी ते झाल्या आणि दिवाळीला आल्याच्या नंतर कसं भाऊबीजचं तर पप्पा त्यांना ओळा लागतं आणि दादा त्यांना सगळ्यांना. तर तीच गडबड चालू झाली ती माझी पण आणि मम्मी त्यांचं चालू होतं स्वयंपाक. चला तर व्हिडिओ शेवट लोक बघा. तर आता मी सगळ्यांना ओळून घेणार आहे. तर बघा सगळेजण बसलेले आणि तिकडं ताईचं चालू होता स्वयंपाक कारण की सकाळी गडबड राहते स्वयंपाकाची आणि स्वयंपाक पण चालू झालेला आहे. आणि इकडं अण्णा भैया ते सगळे बसलेले. तर बघा आपला शंभू सकाळी सकाळीच पेरू खायला लागलेला आहे. हा शंभू पेरू खातो. तर इकडं आपला चिव पण झोपलेला आहे आणि इकडं माझे पप्पा बसलेले. तर बघा आपला चिव झोपला. शंभू नको इकडं व्हायचं. तुला झोपायचं का नाही ना. चल चला नाना ओळायला चल भैया. परी तू ओळीते ना शंभूला. हा नाही लगेच नाही म्हणती. हा आपली परीत लगेच नाही म्हणती. शंभू पोट दुखन ना नाही का म्हण नाही काय शंभू शंभू पुढ सरक. पुढ सरक. पुढ सरक पुरी तू पण. हात तांदूळ दे काय तिथे हे बाई हे दे हे दे 2-3 हात काढ. हात असं मांडी ठेवायचा. हा अरे असे लाव ना असे लाव ना लाव डोक्याला लाव त्याच्या. हा आणि ताट ओळ आता. ताट असं ओळ ताट दमा दमा हात ओळ असं असं हा आणि केळ आणि ती दी त्याच्या हातात. कटुरा कटुरा केळ दी थांब तिला ते सांगला तिच्या आली. थांब 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 एक दी. तर बघा आत्ताच आमच्या आत्यांदे पण आलेले आहे आणि आमची शिंदेवाडीची दाजी आहे. तर इकडे अण्णा बसलेले चिवला घेऊन आणि तेच चालू होता स्वयंपाक. हा ते तिकडे चालले वाटतं ना. म्हणूनच तब्येत सुधारली. कोणाची दाजीची. त्यापासून ना सोडा काय सवय नव्हतं. बाप शंभूला आणलं. शंभू तो शिवला आणले ना. हा तिला शिवला आणलं. मी तर काल आले तुमच्या लाडचे हिरो फार बसलो नाही. आधीच काय चालू इकडं दाजीला चाकू राहिली का. आता तिकडे गेले वाटतं हा ना. चला आता आपण पण आवरू.
ताईचं चालू आहे स्वयंपाक, मग ते इकडंच जेवण करायला. आणि इकडं माझ्या मम्मीचं चालू आहे धुणं धुवायचं. तर सकाळी सकाळी कशी गडबड राहते धुण्याची त्याची, आणि आता सगळ्याजण येईल त्याच्यामुळं भरपूर जण झाले मम्मी त्यांच्या घरी. आणि आज माझी मोठी बहीण पण येणार आहे. का ग तो इथं गॅस पाशी फोटो चालू काय? चला आता वाजलेले 4 आणि सकाळचं दिवाळीचा कार्यक्रम पण म्हणजे आवरला. सकाळी आम्ही सगळ्यांना ओवळीलं होतं आणि तुम्ही तर व्हिडिओ शेवट लॉग बघितलाच, कारण की आता वाजले 4 आणि आबळण ते पण आलं. आणि आम्ही 12 वाजता गेलो होतो गावामध्ये. तर आपल्या शिवशंभूला त्यांना सगळ्यांना कपडे आणलेले आहे. आणि दिवाळीचं कसं म्हणजे सगळे कपडे ते घ्यावं लागतात. आणि आम्ही आज आधी मी आणि भैया गेलो होतो गावामध्ये, सगळ्यांना कपडे ते पण आणले. आणि कसं आता आधी 2-3 दिवसापासून आली ती, तर आधीला आज जायचं होतं. तर तीच आवरायची तयारी चालू झाली ती, कारण की संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे 4 वाजलेले. आणि दाजी पण येणार होती तिला घ्यायला. तर आता दाजी पण आलेले आहे आणि तिला जायचं होतं. तर तिचं तेच चालू आहे बघा आवरायचं, तुम्हाला दाखवतेच. तर आपल्या आधीच चालू आहे तयारी निघायची. आता कधी येशील का तुम्ही? परदेशी माल भेटायला मालगावली या. हा अन्न पिशवी घेऊन थांबली. बॅग हा दे भया चिवलं की ना. द्यायचं शिवला लगेच रडायला लागल. ही गाडी घेतली का तुम्ही? का गाडीचे पेढे आणले नाही आम्हाला? चो म्हणतो मावशी डबल मग आम्हाला मालगावला भेटायला बरं का ग. परील बाय बाय कर ना ग. परी म्हणते तू चालली. पंधरा खुशील ना. चला आता आपली आदूबाई पण गेलेली त्यांच्या घरी, तर तिची पण दिवाळी झाली आणि उद्या मला पण जायचंय. तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की दाखवीन तुम्हाला. तर बघा आता सगळेजण लागलेले तेच कामाला. आम्ही मामानं घेतलेलं आहे चिवच्या मामाना, आणि शंभू पण लागलेला होता खेळायला. चला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर माझ्या माहेरचा, तर नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.